हे पिवळे चौकोनी तुकडे एकके आहेत. जर आपण 10 एकके सोबत ठेवली तर त्यांची बेरीज 10 होते. हे आपण आत्ताच शिकलो. ही दशके आहेत. जर आपण अशा 10 दशकांचा एक गट तयार केला तर आपल्याला काय मिळेल? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8, 9 आणि 10 दशक इथे आहेत. जर आपण 10 दशके एकत्र ठेवली तर ती याच्या समान आहेत का? हो, बरोबर. म्हणून आपण मुलांना ही दशके हिरव्या चकतीवर ठेवण्यास सांगू शकतो. त्यांना ही कृती करण्यास सांगा. ते आनंदाने सहभागी होतील. ही 10 दशके मिळून एक शतक तयार होते. या हिरव्या चकतीला एक शतक म्हणतात. जर तुम्ही लक्षपूर्वक निरीक्षण केले तर तुम्हाला असे कळेल की या हिरव्या चकतीचा एक चौकोन हा एका एककाच्या बरोबर आहे. येथे तसे 100 चौकोन आहेत. या दंडगोलामध्ये 10 चौकोन आहेत म्हणून हे एक दशक आहे. जेव्हा असे 10 दंडगोल यांचा एक गट तयार होतो तेव्हा एक शतक बनते. त्याचप्रमाणे आपण 10 शतके एकत्र ठेवली तर काय होईल? चला पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. येथे 10 शतके आहेत. जर आपण या सर्वांची बेरीज केली तर ती कशाच्या बरोबर होईल? ती या लाल घणाच्या बरोबर होईल. पहा, ते या लाल घणाच्या समान आहे. म्हणजेच 10 शतके हे 1000च्या बरोबर आहेत. ही दशांश प्रणाली म्हणून ओळखली जाते. 10 म्हणजे दशांश. आपण येथे एककापासून सुरुवात करून 10चे गट तयार करतो. एकक, दशक, शतक आणि हजार यांचे गट तयार होतात. एकक, दशक, शतक आणि हजार अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने 10चे गट तयार करण्यास दशांश प्रणाली म्हणतात. आता वेगवेगळे TLM वापरून आपण वेगवेगळ्या संख्या तयार करू. आपण त्यांना या स्थानिक मूल्य चटईवर ठेवू. आपण त्यांना वहीमध्ये कसे लिहायचे हे देखील पाहू. त्यांना अमूर्तपणे कसे लिहायचे ते शिकू. आता तिसऱ्या इयत्तेतील मुलांना 3 अंकी संख्या शिकायच्या आहेत. तुम्ही मला एक संख्या द्या. 246. ठीक आहे. 246 मध्ये आपल्याकडे किती शतके आहेत? तेथे 2 शतके आहेत. 246 मध्ये किती दशके आहेत? 1, 2, 3, 4. 4 दशके, बरोबर. 2 शतके. तेथे किती एकके आहेत? 6 एकके आहेत. मी त्यांना स्थानिक मूल्य चटईवर मांडले आहे. ठीक आहे. जर मुलांचा गोंधळ झाला असेल तर त्यांना ही स्थानिक मूल्य चटई दाखवा. येथे चित्रे सुद्धा आहेत. येथे लाल घन आहे, हिरवी चकती आहे, निळा दंडगोल आणि पिवळे तुकडे आहेत. त्यांना हे दाखवा आणि जिथे हिरव्या चकतीचे चित्र आहे तिथे या चकत्या ठेवण्यास सांगा. जिथे 10 लिहिले आहे त्यांना तिथे 10चे निळे दंडगोल ठेवण्यास सांगा. आता आपण ही तंतोतंत कृती वेगळे TLM वापरून करू. आणखी एक TLM म्हणजेच खेळातील पैसे आहेत. खेळातील पैशांचा वापर करून कशा प्रकारे आपण मोजणी करू शकतो ते पाहू. 246. खेळातील पैशांमध्ये कोणतीही गुंतागुंत नाही. मुलांना खेळातील पैसे खूप आवडतात. 200 रुपये, 40 रुपये, 1, 2, 3, 4, 5, 6. जेव्हा आपण यांच्याबद्दल बोलतो तेव्हा आपण हे पैसे मोजण्यासाठी वापरत नाही, तर हे केवळ संख्या मोजण्यासाठी वापरतो. जर मुले यांना 200 रुपये, 40 रुपये असे म्हणत असतील तर ते चुकीचे नाही. त्यांना तुम्ही थांबवू नका. त्यांना शिकवताना आपण विचारू शकतो की येथे किती आहेत? 1 100, 2 100, 1 दशक, 2 दशक, 3 दशक आणि 4 दशक. 246. अशा प्रकारे आपण त्यांना दाखवू शकतो.
इथे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे फक्त शिक्षकांना करण्यासाठी नाही. शिक्षकांनी फक्त हे फळ्यावर लिहू नये, तर त्यांनी मुलांना त्यांच्या वहीवर लिहिण्यास सांगावे. काही वेळेस इयत्ता 3री व 4थीच्या मुलांना 9चा चौकोन बनवणे कठीण वाटू शकते. जर त्यांना हे कठीण वाटत असेल तर त्यांना रेषा काढण्यास सांगा. 3 चौरस वापरून एक मोठा 9चा चौकोन काढणे त्यांच्यासाठी अवघड असू शकते. सुरुवातीला जेव्हा त्यांना 9 चौकोनांचा एक चौरस काढायचा असतो तेव्हा ते अशा प्रकारे काढू शकतात. त्यामुळे त्यांना संयमाने आणि हळूहळू शिकवा. नंतर 3 चौकोन मोजा आणि एक रेषा काढा. त्यांना 1, 2, 3 असे मोजू द्या. त्यांना अशा प्रकारे आणखी एक उभी रेषा काढू द्या. हे चौरस अशा प्रकारे जोडू द्या. जर मुले अशा प्रकारे काढत राहिली तर त्यांचा चांगला सराव होईल. आता जशी ही ओळ रिकामी आहे त्यांना तशी याची आवश्यकता पडेल. आपण याचा वापर नंतर करू, परंतु आता आपण हे मुलांना समजावून सांगणार नाही. आपल्याला याची गरज नंतरच्या टप्प्यात भासेल, म्हणून आपण आता हे रिकामे राहू देणार आहोत. हे बरोबर आहे. एकक, दशक, शतक म्हणून ही एकके, दशके आणि शतके आहेत. आपल्याला जी संख्या लिहायची आहे ती 246 आहे. 246 मध्ये आपल्याकडे किती एकके आहेत? 6 एकके आहेत. बरोबर. 3, 4, 5, 6. आपण येथे कुठेही लिहू शकतो. आपल्याकडे किती दशके आहेत? 4 दशके आहेत. कृपया हे लक्षात ठेवा की या दशकांच्या घरात आपल्याला 10 लिहायचे आहे. याचा अर्थ एका डब्यात तेथे 10 आहेत. एका डब्यात तेथे 10 एकक आहेत. ठीक आहे. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक. 246 मध्ये दशकांच्या स्थानी तेथे 4 दशके आहेत. तेथे किती शतके आहेत? 2 शतके आहेत. एक शतक, दुसरे शतक. कधी कधी मुले शतकांच्या जागी 1 लिहू शकतात. जरीही शतकाची जागा असली तरीही असे लिहिणे चुकीचे आहे. प्रतिनिधित्वाच्या रूपात 1 हे एककाच्या स्थानी, 10 हे दशकाच्या स्थानी आणि 100 हे शतकाच्या स्थानी लिहावे लागते. येथे 6 एकके आहेत. दशकाच्या स्थानी 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक आहेत. मी त्यांना 40 असे लिहिणार नाही, तर मी ते 4 असे लिहीन. अशा प्रकारे हे लिहिल्या जाते. 1 शतक, 2 शतक, 2 असे लिहीन. वर्गामध्ये जेव्हा हे सारणीच्या रूपात लिहिले जाते, आपण याला सारणीच्या रूपात लिहितो. एकक आहे, दशक आहे आणि हे शतक आहे. एककाच्या स्थानी आपल्याकडे 6 आहे, दशकाच्या स्थानी 4 आहे आणि शतकाच्या स्थानी 2 आहे. आपण याला 246 असे म्हणतो. संख्या आणि त्याचे परिमाण यांची जोडणी आपण केली आहे. संख्या आणि त्याच्या परिमाणाचे संघटन करायचे आहे. आता आपण परिमाण आणि संख्यांचे संघटन याबद्दल शिकूया. तुम्ही त्यांना परिमाण द्या आणि त्यांना विचारा की ही संख्या काय आहे. हे कशा प्रकारे करायचे ते आता पाहू. मी हे खेळातील पैसे मुलांना देईन. मी त्यांना इतके पैसे देईन. त्यांना सांगेन की तुम्हाला या पैशाची मांडणी करायची आहे. तुमच्याकडे किती पैसे आहेत बरे? तुम्हाला त्यांची मांडणी इथे करून मला दाखवायचे आहे. मुले काय करतील मग? आपल्याकडे इथे 10 रुपये आहेत. कदाचित ते चुकीने त्या एककाच्या स्थानी ठेवतील, पण ते चुकीचे आहे. हे पहा, हे दशक आहेत म्हणून त्यांना दशकाच्या स्थानी ठेवा. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक. सर्व दशके इथे ठेवा. नंतर हे काय आहे? हे 1000 आहे. आपण हे इथे ठेवू शकतो का? नाही. आपल्याला हे हजाराच्या स्थानी ठेवावे लागेल. किती हजार आहेत बरे? 1000, 2000, 3000, 4000. आपल्याकडे शतकाच्या स्थानी काही आहे का? नाही. दशकाच्या स्थानी आपल्याकडे 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक आहेत. हे आपण असे ठेवू. इथे आपल्याकडे
4000 आहेत. एकही शतक नाही. इथे 5 दशके आहेत. येथे एकही एकक नाही. याचा अर्थ 4050 येथे आहेत. बरोबर? हे आपण अंकांमध्ये कसे लिहू शकतो? 4050 आपण कसं लिहितो? आता सुरुवातीला कदाचित मुले गोंधळलेली असू शकतात, म्हणून तुम्ही हे असेच ठेवून लिहू शकता. आपण हे इथे ठेवू. पदांचे स्थानिक मूल्य लिहायला विसरू नका. एकक, दशक, शतक आणि हजार. चौथीच्या मुलांसाठी ही क्रिया सुरू करण्याआधी तुम्ही त्यांना परत एकदा ती कथा सांगू शकता. त्यांना हे एकक काकांचे घर आहे, त्यात 9 खोल्या आहेत, प्रत्येक खोलीत एक जण राहू शकतो. हे दशक काकांचे घर आहे, 9 खोल्या आहेत, प्रत्येक खोलीत 10 जण राहू शकतात. शतकांच्या घरी 9 खोल्या आहेत आणि प्रत्येक खोलीत 100 जण राहू शकतात. हजाराच्या घरी 9 खोल्या आहेत, परंतु खूप मोठ्या खोल्या आहेत आणि म्हणून प्रत्येक खोलीत 1000 जण राहू शकतात. या सर्व गोष्टी आठवण करून द्या. त्याचप्रमाणे आता आपण हे लिहूया. हजाराच्या घरात किती आहेत? 4000. 100च्या घरात काय आहे? तिथे काहीच नाही. तिथे काहीच नाही म्हणून आपण तिथे काही लिहित नाही. दशकाच्या घरात किती आहेत? आपल्याकडे 5 दशके आहेत. एककाच्या स्थानी काहीही नाही. आता आपण सर्वांची बेरीज करूया. एककाचे स्थान रिकामे आहे म्हणून तेथे 0 लिहूया. येथे 5 दशके आहेत म्हणून 50 आहेत. शतकाचे स्थान रिकामे आहे म्हणून ते 0 आहे. हजाराच्या घरात 1000, 2000, 3000, 4000 आहेत म्हणून इथे 4 असे लिहूया. आता ही संख्या आपण स्थानिक मूल्य चटईवर कसे लिहूया? एककाच्या स्थानी काही नाही म्हणून आपण 0 लिहिले. दशकाच्या स्थानी 5 आहे. शतकाच्या स्थानी काही नाही म्हणून आपण 0 लिहिले आणि हजाराच्या स्थानी 4 आहे म्हणून आपण 4 लिहिले. आता याला कसे वाचावे? हे 4050 आहे. इथे एक मुद्दा लक्षात घ्या. जेव्हा मुलांना 10ची ओळख होते त्यांना आपण पुढील संख्या सांगू शकतो. 1 10ला 10 असे वाचणे, 2 10ला 20. म्हणजेच संख्या वगळून 10, 20, 30, 40 अशा प्रकारे त्यांना वाचता आले पाहिजे. जेव्हा आपण 5 दशके म्हणतो तेव्हा त्यांना ते 50 आहेत हे समजले पाहिजे. त्याचप्रकारे 6 दशके म्हणजे 60. 100रात आपण ते 600, 700 त्याचप्रमाणे 900 पर्यंत मोजतो. हे आपल्याला माहीत आहे. त्यांना तोंडी संख्या शिकायला हव्यात. त्यांचा संबंध या संकल्पनांशी जोडता यायला हवा. आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या TLMमध्ये पाया 10च्या ठोकळ्यांमध्ये पिवळे घन, निळे दंडगोल, 100रांसाठी हिरवी चकती आणि हजारांसाठी एक घन आहे. आपल्याकडे किटमध्ये असा फक्त एक घन आहे. तेथे 20 शतके आहेत म्हणजे 20 हिरव्या चकत्या आहेत. म्हणून या TLMचा वापर आपण 1999 या संख्येपर्यंत मोजण्यासाठी करू शकतो. त्याचप्रकारे आपल्याकडे खेळातील पैसे आहेत. परंतु आपल्याकडे फक्त हजार, शतक, दशक आणि एकक आहेत. म्हणजे 4 अंकी संख्या आपण लिहू शकतो. 9999 पर्यंत मोजू शकतो. आपण स्थानिक मूल्य चटई आणि खेळातील पैसे वापरून फक्त 9999 पर्यंत मोजणी करू शकतो. फक्त तेवढे. आता इयत्ता 5वी साठी 5 अंकी संख्यांची मोजणी शिकवली जाते. कशा प्रकारे आपण शिकवू शकतो, कोणती साधने वापरू शकतो ते पाहूया.
5 अंकी संख्यांची मोजणी करण्यासाठी आपण अबॅकस स्टँड वापरतो. इथे पिवळा रंग एकके दाखवतात, निळा रंग दशके म्हणून दशकाच्या जागी, शतक दाखवण्यासाठी हिरवा रंग, हजार दाखवण्यासाठी लाल आणि 10,000 दाखवण्यासाठी पांढरा रंग वापरला जातो. हे वापरून आपण त्यांना अशा प्रकारे ठेवतो आणि मोजतो. आपण हे कशा प्रकारे करतो ते पाहू. आता एक संख्या, 5 अंकी संख्या 13,574. आपण ही संख्या लिहूया. 13,000मध्ये किती 10,000 आहेत? 1. 13,000मध्ये किती हजार आहेत? 3. 1,000, 2,000, 3,000. 574 यामध्ये किती शतके आहेत? 5 शतके. 1 शतक, 2 शतक, 3 शतक, 4 शतक आणि 5 शतक. 5 शतके, बरोबर. 13,574. आपण 7 दशके येथे ठेवली. येथे किती एकके आहेत? 4 एकके. आता येथे 1 10,000 आहे, 3,000 आहेत, म्हणजेच 13,574. आपण असे ठोस टप्प्यात केले आहे. आपण हे ठोस टप्प्यात पाहिले आहे. ही समान कृती आपण चौरस रेखांकित वहीमध्ये प्रतिनिधित्वाच्या रूपात कशा प्रकारे दाखवू शकतो हे पाहू. इथे किती 10,000 आहेत? आपण इथून किंवा तिथून लिहू शकतो. किती 10,000 आहेत? 1 10,000. किती हजार आहेत? येथे 3,000 आहेत. 1,000, 2,000, 3,000 आहेत. येथे किती शतके आहेत? 5 शतके. आणि किती दशके आहेत? 7 दशके. किती एकके आहेत? 4 एकके. आता 1 10,000, 3,000, येथे 5 शतके, 7 दशके आणि 4 एकके आहेत. म्हणून ही संख्या 13,574 होते. अशा प्रकारे हे आपण अमूर्त स्वरूपात लिहितो. आता जर मी एक दुसरी संख्या इथे ठेवली, तुम्ही ती मला वाचून दाखवाल का? आता मी काही रिंग्स अबॅकस स्टँडवर ठेवत आहे. मला हे माहिती नाही की त्या किती आहेत. चला तर मग पाहूया. हे 10,000चे स्थान आहे. 1 2 3 4 5 येथे आहेत, बरोबर. म्हणजे ते 50,000 आहे. येथे किती हजार आहेत? येथे काहीच नाही. आपल्याकडे 50,000 आहेत. येथे किती शतके आहेत? येथे शतके नाहीत. 1 दशक, 2 दशक. येथे किती एकके आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. आपण याचे कशा प्रकारे वाचन करतो? 50,028, बरोबर. आता आपण त्याची मांडणी कशा प्रकारे करू शकतो आपण पाहूया का? 1 2 3 4 5, बरोबर. 1 10,000, 2 10,000, 3 10,000, 4 10,000 आणि 5 10,000 इथे आहेत. हजार स्थानावर किती आहेत? तेथे काहीच नाही, बरोबर. म्हणून आपण इथे काहीही लिहू नये. शतकाच्या स्थानावर काहीच नाही, म्हणून आपण इथेही काहीही लिहू नये. दशकाच्या स्थानी 2 दशके आहेत. 1 दशक आणि 2 दशक. एककाच्या स्थानी 8 एकक आहेत, म्हणून 8 एकक. आता 10,000च्या स्थानी
1 10,000, 2 10,000, 3 10,000, 4 10,000 आणि 5 10,000. हजाराचे स्थान रिकामे आहे. शतकाचे स्थान देखील रिकामे आहे. दशकाच्या स्थानी 2 आहेत आणि एककाच्या स्थानी 8 आहेत. म्हणून ही संख्या 50,028 अशी आपण वाचतो. अशा प्रकारे आपण ह्याला अमूर्त स्वरूपात लिहितो. मुले याचा सराव सारणीमध्ये लिहून सुद्धा करू शकतात. आता आपण फासे पाहू. हे विशेष फासे आहेत. येथे सुद्धा आपल्याकडे पिवळा, निळा, हिरवा, लाल आणि पांढरा रंग आहे. जर तुम्ही याकडे काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला कळेल की हे सामान्य फास्यांसारखे नाही आहेत. सामान्य फास्यांमध्ये 1 ते 6 पर्यंतचे अंक असतात, पण जर तुम्ही इथे पाहिले तर इथे काहीही नाही, म्हणजेच ते 0 आहे. 1 2 3 4 आणि 5. 0 ते 5 पर्यंतची स्थाने या फास्यांवर आहेत. दुसऱ्या फास्यावर इथे 4 आहे आणि आणखी काहीच नाही, फक्त 0 आणि 4 आहेत. हे असे आहे कारण तुम्ही कोणत्याही प्रकारे फासे फेकले आणि आलेल्या संख्यांची बेरीज केली तर ती संख्या 9 पेक्षा मोठी होणार नाही. म्हणजेच प्रत्येक स्थानी आपण फक्त 0 ते 9 पर्यंतच्या संख्या लिहितो, बरोबर? स्थानिक मूल्य सारणीमध्ये सुद्धा आणि प्रतिनिधित्वाच्या अवस्थेत सुद्धा आपल्याकडे 9 खोल्या आहेत, बरोबर? त्याचप्रमाणे आपण जर 0 ते 9 हे एका जागी लिहिले तर हे सुद्धा 0 ते 9 मिळते. ही अशी प्रणाली आहे. हे फासे इतर TLM साधनांसारखे आहेत. येथे सुद्धा पिवळा रंग एकक स्थानासाठी वापरला आहे, निळा रंग दशक स्थानासाठी, हिरवा रंग शतक स्थानासाठी, लाल रंग 1000 स्थानासाठी आणि 10,000 स्थानासाठी पांढरा रंग वापरला आहे. हे अशा प्रकारे बनले आहे. उदाहरणार्थ 3ऱ्या वर्गाच्या मुलांसाठी किंवा 4थ्या वर्गाच्या मुलांसाठी हे एका खेळासारखे बनवूया. आता एक संख्या घ्या. त्यांनी ती पाहावी, वाचावी आणि लिहावी. ते फासे फेकतात. गटामध्ये एक जण सर्व पिवळे फासे वेगळे करतो. दुसरा जण सर्व निळे आणि हिरवे फासे वेगळे करतो. येथे किती एकके आहेत? 4 एकके, 0 आणि 4. येथे 5 दशके आहेत. येथे हिरव्या फास्यांमध्ये एकाकडे 4 आहेत आणि एकाकडे 2 आहेत. ते मिळून 6 शतक आहेत. येथे किती हजार आहेत? 4 आणि 4 8,000 आहेत. ते हे आपल्या वहीमध्ये कशा प्रकारे लिहू शकतात? आता एकके किती आहेत? एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान, हजार स्थान. किती एकके आहेत? 4. दशकाच्या स्थानी किती आहेत? 5. शतकाच्या स्थानी 6 आहेत आणि हजाराच्या स्थानी 8 आहेत. मुले याला 8,654 असे वाचतील. याचा वापर करून बेरीज, वजाबाकी या गणिती क्रिया मुले नंतर शिकतील. एक संख्या अशा प्रकारे घेतली जाऊ शकते आणि दुसरी संख्या दुसऱ्या प्रकारे घेता येते. महत्त्वाचे हे आहे की हे संख्या तयार करते. संख्या तयार करण्याची ही प्रणाली आहे. जर त्यांनी पांढरे फासे वापरले तर याचा वापर 10,000 पर्यंत केला जाऊ शकतो. इयत्ता दुसरीच्या मुलांसाठी फक्त 2 रंग वापरा. तिसरीच्या मुलांसाठी 3 रंग वापरा, कारण ते 3 अंकी संख्या शिकू शकतात. चौथीच्या मुलांसाठी पांढऱ्या रंगांचे फासे बाजूला ठेवा. लाल रंगापर्यंतचे फासे पुरेसे आहेत. अशा प्रकारे खेळाद्वारे मुले शिकू शकतात.